तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये टॅटू चहावाला. तर 2 दिवसीय सामने होते आपल्या इथे. 2026 ची नवीन सुरुवात आणि नवीन सुरुवात एकदम दणक्यात झाले. तर एक गाव एक संघ वाघजाई सरंद. तर आज संघ आमचा विजय झाला आमच्या होम ग्राउंड मध्ये. तर पोरांचं सेलिब्रेशन बघा, एकच नंबर. काल सुद्धा मॅच झाल्या आणि काल सुद्धा आम्ही खूप मेहनत केली आणि एवढी मेहनत करून आम्ही सेमीफायनलला काल हरलो. तर काल एवढं टेन्शन आलं होतं, एवढं टेन्शन म्हणजे नाही सांगू शकत मी. आणि आज प्रयत्न केलेत आपल्या पोरांनी आणि फायनल पर्यंत पोहोचलो आणि फायनलचा सामना सुद्धा आम्ही विजय झालोय आज. तर आम्हाला खूप सपोर्ट आहे या लहान लहान मुलांचा. कमॉन टॅटू दा कमॉन, तू ओर टाकतोयस तर यांच्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो. आणि सार्थक सालवी आणि चिराग जाधव आणि सालवी, तसेच आकाश लाड, संतनू लाड, दीपक जाधव, तसेच ऋषिकेश इंजले आणि मी स्वतः. तर ही आमची टीम आज होता आम्हाला. तर सर्वांचं नाव आहे आपल्या टीम मध्ये. आणि एक गाव एक संघ वाघजाई सरंद असं आपल्या गावाचं नाव मोठं करेल नक्कीच. कारण हे सर्व एकत्र असतील आणि टीमची एकी असेल तर नक्कीच आम्ही पुढे जाऊ नक्कीच. आणि तुम्ही सुद्धा आम्हाला सपोर्ट करा नक्कीच. मॅच झाल्या आणि संकेत भाऊ आपला कामाला असतो, तुम्हाला माहिती आहे. तर काल टेन्शन मध्ये होता आणि 4 शिव्या घालून गेला पोरांना, पण काय ना आज मनावर घेतलं आणि आज तर दांडका आणलाय बघा मारायला पोरांना. पण त्याला आज ट्रॉफी दाखवणार, अभिमानाने सांगणार आम्ही आज जिंकलोय. भाऊ तुला कसं वाटतंय संकेत, आज आपण जिंकलोय? कसं वाटतं भाऊ तुला? आनंद वाटतोय. आनंद वाटतो नक्कीच. तुम्ही बघा नोकरी सांभाळावी लागते आणि नोकरीतूनच आलाय तो, काम करून आलाय आता जस्ट. पण आवड आहे, घरी सुद्धा गेलाय नाही आणि तो डायरेक्ट मैदानात आलाय. त्याला सुद्धा माहिती नाही आम्ही फायनल मारले, पण सेलिब्रेशन करण्यासाठी तो टायमात आलाय. संकेत लाडचा पण खूप सपोर्ट असतो आणि आमच्या टीमचा हा कॅप्टन आहे. नक्कीच संकेत असंच सपोर्ट करत राहा आपल्या टीमला तू पण. तर 2 दिवसीय सामन्यामध्ये मेहनत तर 8 खेळाडूंनी केली. चिराग जाधव यांचं जे प्रोत्साहन होतं टीमसाठी एवढी मेहनत घेतली त्यांनी, खरंच खूपच मेहनत घेतली. आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावर संघ आज विजय झालाय त्यांच्यामुळे. आणि सर्व 8 खेळाडू आहेत त्यांच्यामुळे सुद्धा. आणि तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघायलाच आता, माझी सुद्धा विकेट गेली होती पहिल्याच ओव्हरला, दुसऱ्या बॉलला. तर तिथून सामना जो पुढे चालू ठेवलाय तो चिराग जाधवने. खरं तर आज बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन आम्ही ठेवलं नाही, पण खरा बेस्ट बॅट्समन म्हणजे चिरागच जाधव असणार आहे. 2 दिवसीय सामन्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज सुद्धा त्यालाच जाणार आहे. तर चिराग अभिनंदन तुला आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा. तर उगवता सितारा 2026चा आणि गेल्या वर्षी सुद्धा 2025 मध्ये सुद्धा जेव्हा टुर्नामेंट चालू झाल्या तेव्हा चांगलीच कामगिरी बजावली सार्थकने. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला एकदम मजबूत केलंय. तसंच मी सुद्धा असतो, माझा सुद्धा सपोर्ट असतो टीमला. तर सार्थक सालवीने खूपच मेहनत घेतली आज आणि आजचा बेस्ट बॉलर म्हणून ठरलाय तो सार्थक सालवी. तर भाऊ तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, असाच पुढे जा. काल सुद्धा नाराज होता अथर्व, कारण एवढी बॉलिंग बॅटिंग होऊन सुद्धा आम्ही हरलो. तर एक मनात त्याची भीती होती आज, पण त्याने प्रयत्न केले चांगले आणि बॉलिंग टाकले त्यांनी. आता फायनल मॅचमध्ये पण बघितली असेल तुम्ही. तर सार्थक सारखा एक बॉलर अथर्व सुद्धा तयार झालाय आणि मी सुद्धा बॉलर आहे, तुम्हाला माहिती आहे, माझी काही माहिती द्यायची गरज नाही. तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल तसंच अथर्व सुद्धा बॉलर झालाय तयार आता. तर आम्हाला आता कुठल्याच संघाची भीती वाटणार नाही, आम्ही असेच पुढे जाऊ नक्कीच. तर अथर्व तुला पण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 2018 ते 2017 त्यावेळीच माझं क्रिकेट संपलं, कारण जबाबदारी होती आणि कामाच्या मुळे माझं क्रिकेट संपलं. तर मी जेव्हा क्रिकेट खेळत होतो तेव्हा ही पोरं खूपच लहान होती, पण त्यांना पण वाटलं की टॅटूदासारखं व्हावं, पुढे पुढे जावं, क्रिकेट खेळावं. म्हणजे सर्व सांभाळून अभ्यास वगैरे करून सुद्धा सर्व वेळ काढून ते एकत्र येतात आणि सर्व मॅनेजमेंट करतात. तसंच ऋषिकेश इंजले, बाकी सर्व अनिस सालवी वगैरे, आता नाव घेऊन सांगत नाही, पण सर्वच असतात, ही पोरं सुद्धा असतात. तर 2 दिवसीय सामन्यामध्ये आज आमचा विजय झालाय. आणि काल सुद्धा एवढी मेहनत घेतली आम्ही, पण आमची मेहनत थोडी कमी पडली आणि आम्ही सेमीफायनलमध्ये हरलोय. तर काल आम्ही असेच मैदानात बसलो होतो आणि विचार केला की दुसऱ्या दिवसाचा, आता दुसऱ्या दिवशी आज जेवढी मेहनत केली तेवढी दुसऱ्या दिवशी मेहनत करावी लागणार आम्हाला. पण कसं करणार, काय करणार, कारण हरलो त्या दुःखात होतो आम्ही. तसंच सर्व एकत्र येऊन प्रयत्न केला आज. माझं नाव मोठं करतात ते आणि मी सुद्धा खूप प्रयत्न केले आपल्या संघाला वरती आणण्याचा आणि संघ आज नक्कीच पुढे जाईल तुमच्या सपोर्टमुळे भावनो. नक्कीच एक गाव एक संघ वाघजाई सरंद, हरला तरी इतिहास आणि जिंकला तरी इतिहास. एक गाव एक संघ वाघजाई सरंद, गणपती बाप्पा. एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्या टीमसाठी नक्की करा.